मित्रांनो, आज या ठिकाणी 26/11 या दिवशी आपल्या भारत देशावर एक आतंकी हमला या ठिकाणी झाला होता, जो अतिशय भयाड हल्ला होता। या हल्ल्यामध्ये अनेक आपले वीर जवान अगदी प्राणाची आहुती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। आणि आपण तो जो 2 दिवसाचा थरार आपण पाहिलेला आहे, प्रत्येकाने आपल्या टीव्हीवर पाहिलेला होता। आणि तो थरार जर पाहिल्यानंतर कुठल्याही संवेदनशील माणसाच्या अंगावर शहारे यावे अशा पद्धतीचा तो थरार होता। पोलिसांनी म्हणजे साळसकर साहेब असतील, कामटे साहेब असतील, ओंबळे साहेब असतील, या असंख्य माणसांनी, या असंख्य अधिकाऱ्यांनी अगदी प्राणाची आहुती या ठिकाणी दिलेली आहे। आणि इतिहासामध्ये एक पहिली घटना अशी घडलेली आहे ओंबळे साहेबाचे यांच्या सतर्कतेमुळे, की इतिहासामध्ये पहिला जिवंत अतिरेकी या ठिकाणी आपण भारतामध्ये पकडला गेला। आणि म्हणून अफजल कसाब जो आहे त्याने अगदी ठरवून हा भारतावरला हल्ला या ठिकाणी केलेला होता। आणि या सगळ्यांनी आपण पाहिला पुढचा म्हणजे कारकीर्द जर पाहिली तर जागतिक स्तरावर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला अशा पद्धतीनं आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध करू शकलो की या आतंकी हल्ल्यामध्ये हा पाकिस्तान हा देश आहे। आणि म्हणून मित्र, ही घटना आपल्या सबंध भारतीयांसाठी अतिशय अभिमानास्पद आहे, कारण हा लढा भारतानं जिंकलेला होता। हा अतिरेकी हल्ला आपण परतवून लावलेला होता आणि त्याची आठवण म्हणून या 26/11च्या निमित्तानं सबंध भारतीयांनी ज्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना या ठिकाणी आहे अशा प्रत्येकाने या ठिकाणी या श्रद्धांजली या अभिवादन कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी सांगितलेलं होतं की मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः सुद्धा भारतीय आहे। आणि म्हणून अशा या राष्ट्रीय उपक्रमामध्ये आपण सगळ्यांनी पक्ष, गट, तट, जात, पात सगळं विसरून मी भारतीय आहे म्हणून आपण यामध्ये सहभागी होणं ही गरजेचं आहे। आणि ज्या म्हणजे पोलीस असेल, मिलिटरी असेल, पॅरामेडिकल स्टाफ असेल, या सगळ्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करून अभिवादन या ठिकाणी करणं गरजेचं आहे। आणि म्हणून सम्राट मित्रमंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून हा अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आवर्जून घेतो। यामध्ये सर्वजण सहभागी होतात, याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करणार आहे। आणि 2-3 जणांचे या ठिकाणी अभिवादन पर मनोगत होऊन यानंतर आपण कार्यक्रमाला विश्राम करणार आहोत।